बस झालं आता, मी घरी जाणारच नाही. नुसती काम काम काम. माझे सगळे मैत्रिणी मस्त सिटीमध्ये राहतात, इकडे जातात फिरायला, तिकडे जातात, मस्त मस्त फोटो काढतात. आणि ह्यानी इथं आणून ठेवले मला गावात. मला ना राहायचंच नाही इथं आता. बस झाली ही कामं. नुसती शेतीची कामं करायची, घरची कामं करायची, गुरांची कामं करायची. नाही ते काय तुझा बाप आहे ना काय करायला? हा, ईद कोण करायचं रे? इथलं सकाळ सकाळी इकडून वावरात उभं राहिलं, घरचं काम कोण करायचं? ते मला नाही माहीत. काय करायचं ना ते तुम्ही बघा, मला अजिबात सांगायची नाही. आत्तापर्यंत जेवढी कामं करायची होती ना सगळी केली. आता माझी लिमिट संपली. मी गावात राहणार नाही म्हणजे नाही. आणि मग कुठं जायचंय? पुण्याला जायचंय. आणि काय आहे पुण्याला? काय म्हणजे सगळं काय आहे तिथं. इथं गावात काय सांगा बरं? तुला इथं काय कमी पडलंय? काय कमी पडले? नुसती दिवसभर कामं करायची का मी? अरे दिवसभर करतेच काय नेमकं तू? सगळं तर मी करतोय, सगळं बायांकडून करून घेतो. तुला फक्त घरचंच बघायला सांगितलं, तेवढं पण तू याच्याने व्हाय ना का? ते काही कमी झालं का घरचं करायचं म्हणजे? किती लोक आहेत तुमच्या घरी आणि घरचं सगळं करायचं, मग गुरांचं पण करायचं, मग शेतात पण येतेच की तुमच्या मागं नाही मागं. मग घरच्याला काय बाहेर काढून देऊ का घरातून? ते मला काही माहित नाही. मला पुण्याला जायचंय, मी सांगितलं ना. एक काम कर, तुला जायचे 2 दिवस जाऊन ये. ती मग इथलं सोडून तिकडे जायचे का? 2 दिवस? 2 दिवस वगैरे काय नाही, मला कायमचं पुण्याला जायचंय. अरे काय आमचं पुण्याला जायचं नाही, इथलं काय तो पप्पा येऊन करायचा का रे एवढं सगळं? तुम्ही काही करा, मला अजिबात सांगायचं नाही. आता मी कंटाळले पार. कंटाळले म्हणजे? मी लग्नाआधी बोलले होते ना मी गावात राहणार नाही म्हणून. अरे पण तिथं पुण्याला जाऊन करायचं काय? इथलं सगळं बघायचं शेतीतलं. अहो इथे काय हो, मग तिथं 10,000 जायचं ना काम करायला का? तू काम करणार तिथं जाऊन? मला नाही माहित, पण मला पुण्याला जायचंय. गावामध्ये काय ठेवलंय सांगा बरं? मॉल नाहीये, फिरायला जातो म्हटलं तर कुठं गार्डन नाहीये, काहीच नाहीये. अरे मग काय त्याचं काय खारू घालायचं काय तवा? मला नका सांगू ते. तुला काय लागेल ते जाऊन 1 दिवसात घेऊन यायचं पुण्याला जाऊन. 1 दिवसात वगैरे काय नाही, मला तिकडेच राहायला जायचंय. एक काम कर, तुला जायचं तू निघ बरं आताच. हे बघा, मी खरंच निघून जाईन. आधीच मला ना तुमच्या घरच्यांचा कंटाळा आलाय. म्हणजे आमच्या घरच्यांनी काय केलंय तुला? मग ते नाना आणि आई नुसतं काम सांगतात मला, हे कर ते कर. एक झालं नाही की दुसरं सांगायचं, नानांचं झालं नाही की आईने सांगायचं. मला नाही राहायचं इथं. नाही तू एकटीच जा की मग पुण्याला राहायला जा. अहो तुम्हाला कळत कसं नाही? माझ्या सगळ्या मैत्रिणी तिकडे पुण्याला राहतात, किती छान छान भेटतात, ते फिरायला जातात, शॉपिंगला जातात, आणि मी तर गावात काय करू सांगा बरं? अरे त्यांच्याकडे लय पडून असेल काय काय. इथं आपण सगळं नवीन पहिल्यापासून करतोय ना, एवढं तर कळतंय ना तुला. पण तुम्ही बोलले होते ना तुला सुखात ठेवीन म्हणून. मग आता इथं काय सुक्कम पडलं काय तुला? मला नाही राहायचं गावात. तुम्ही ऐका ना. हा जा निघ, तुला कुठं जायचं तिकडे जा बरं. मी खरंच निघून जाईल बरं का. हा लय बघितलं तू यासारखे दरवेळेस तुला काय ना काय मोबाईल बघितला तुला प्रॉब्लेमच होतोय लगेच. ही गेली मैत्रीण फिरायला, ती गेली शॉपिंगला. हा इथं तुला काय पटकन चाललंय अजिबातच? पटणं चाललंय म्हणजे सगळ्यांचं चांगलं चांगलं बघते आणि तुम्ही इथं आणून ठेवले मला गावामध्ये कामं करायसाठी नुसते. नाही तुला लय इच्छा आहे ना, तू एकदा पुण्यात बघस पुण्याचं वातावरण कसं आहे. तुला जायचं ना, जा बाबा कुठं तिकडे जा. जाणार मी. तुला चांगलं सांगितलं कळतच नाही अजिबात. हा नाही कळत. हा जा. हे बघा फायनल मी चालली म्हणून. तुला तिकडे जा. लय बघितलं तुझ्यासारखं मी आतापर्यंत उद्या नाही बघितले. मग आता बघा मी येते का परत? येणारच नाही. तिकडे जाते मी माहेरला. जावा तुम्ही. तिथं काय काय म्हणजे जाते आता. जा बोललेत ना. जरा डोक्यात मंद आहे काही सांगितलं तर काय कळणार हिला. डोक्यात शॉर्ट माणूस.